नाना पाटेकर हे सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले। हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका केल्या आहेत। नाना पाटेकर यांना कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही। त्यांनी आतापर्यंत केलेले चित्रपट आणि त्यांचा अभिनय सर्वच प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलाय। असे हरहुन्नरी कलाकार असलेले नाना अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच कायम चर्चेत राहिलेत। नाना पाटेकर जास्त करून एकटे राहणं पसंत करतात। आपल्या कुटुंबियांसोबत ते कधी नजरेस पडत नाही। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की नाना पाटेकर यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांना एक मुलगा देखील आहे। आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या पत्नीची माहिती सांगणार आहोत। नाना पाटेकर यांच्या पत्नीचं नाव नीलकांती पाटेकर असून त्या सुद्धा एक अभिनेत्री आहेत। नीलकांती मूळच्या पुण्याच्या आहेत। त्यांनी पुण्याला पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यांना बँकेमध्ये ऑफिसर पदाची नोकरी चालून आली, पण त्यांना अभिनयाची आवड होती। यातूनच त्यांनी नोकरी सांभाळून नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली। जात ना पूछो साधू की या नाटकाच्या वेळी नाना पाटेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली। या नाटकाच्या दौऱ्यावर असताना ते दोघं प्रेमात पडले। पुढे त्यांनी 1978 साली लग्न केलं। या काळात नाना पाटेकर खूप स्ट्रगल करत होते। नाटकातून कसेबसे थोडे पैसे मिळायचे। यावेळी संसाराची सारी जबाबदारी नीलकांती यांनी घेतली। त्या नानांना म्हणाल्या की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, पैशाची काळजी करू नका। माझ्या पगारातून पैसे येतात त्याच्यावर आपलं चालून जाईल। नाना पाटेकर हे आपल्या करिअरचं श्रेय आपल्या पत्नीला देतात। ते एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते की तिचे खूप उपकार आहेत, तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो। पुढे नीलकांती यांनी आत्मविश्वास या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं। या सिनेमात त्यांनी अशोक सराफ, सचिन, वर्षा उसगावकर यांच्या वरचढ अभिनय केला। त्यांना या सिनेमासाठी बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला होता। दुर्दैवाने नंतर त्यांना खास रोल मिळाले नाहीत। दुसरीकडे नाना पाटेकर हिंदी सिनेमात स्थिर झाले आणि त्यांचे नाव मनीषा कोइराला या अभिनेत्रीशी जोडले गेले। यामुळे नीलकांती आणि नाना पाटेकर यांच्यात वाद सुरू झाले। पुढे मनीषा कोइराला प्रकरण थंड झाल्यावर नाना पाटेकर आणि आयेशा जुल्का यांच्या अफेअरच्या बातम्या यायला लागल्या। या सर्वाला कंटाळून नीलकांती नानांपासून वेगळ्या राहू लागल्या। त्यांनी अजूनही घटस्फोट घेतला नसला तरी अजूनही ते वेगळेच राहतात। नाना पाटेकर यांची आई सुद्धा आपल्या सुनेबरोबर म्हणजे नीलकांतीसोबत राहते। त्यांचा मुलगा मल्हार यांच्याविषयी बोलायचे तर सध्या तो नाम फाउंडेशनसाठी काम करतो। त्याचबरोबर त्यांनी द लिटिल गॉडफादर या सिनेमातही भूमिका साकारली होती। इतकंच नव्हे तर त्याने द अटॅक ऑफ 26/11 आणि अब तक 56 या सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय। काही वर्षापूर्वी आलेल्या गोठ या मालिकेत नीलकांती यांनी पयो आजी नावाचं पात्र साकारलं होतं। तसेच याच काळात बर्नी या सिनेमातही त्या झळकल्या होत्या। त्यांच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी यावर्षी आलेल्या ब्लॉकबस्टर छावा सिनेमात धाराऊ मातेचा रोल केला होता, तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या। नीलकांती पाटेकर या अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत, मात्र दुर्दैवाने त्यांना आपले अभिनय कौशल्य दाखवण्याची फारशी संधी मिळाली नाही। अन्यथा त्यांच्या अभिनयाने सजलेल्या अनेक दर्जेदार कलाकृती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या।